धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी 2014च्या 15 जुलै ते 21 जुलै पंढरपूर ते बारामती पदयात्रा निघाली। 21 जुलै ते 29 जुलै बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये आमरण उपोषण चालू होतं। त्या उपोषणाच्या ठिकाणी तत्कालीन विरोधी पक्षनेते सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला आश्वस्त केलं, एक विश्वास दिला, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू। या घटनेला तब्बल 12 वर्ष म्हणजे एक तप उलटलं, पण देवेंद्र फडणवीस या 12 वर्षाच्या काळात 3 वेळा मुख्यमंत्री झाले, पण धनगर आरक्षण प्रश्नासाठी सोडवण्यासाठी त्यांनी कोणतीही ठोस कृती केलेली नाही। या घटनेचा आम्ही धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून निषेध करतो आणि गेले 12 वर्ष फडणवीस सरकारनं 12 वर्षातील सरकारने धनगर समाजासाठी नेमकं काय केलं? एकीकडे धनगर समाज आरक्षणाची मागणी करत असताना फडणवीसांनी किंवा फडणवीस सरकारने वेळकाढूपणा केला, दिशाभूल केली। जे आदिवासींना ते धनगरांना अशा 22 योजना घोषित केल्या। सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती नेमली, 30 समिती नेमली, 1000 कोटीची घोषणा केली, पण प्रत्यक्ष धनगर समाजाला मिळालं काय? हा धनगर समाजामध्ये झालेला संभ्रम आहे। धनगर समाजाची एकच मागणी आता की 12 वर्षात काय केलं त्याची श्वेतपत्रिका काढा। धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंत्री समिती नेमणूक करा। या मंत्री समितीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवा। ज्या पद्धतीने फडणवीसांनी धनगर समाजाला आश्वस्त केलं होतं 2014, त्याच पद्धतीनं 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सोलापूर येथे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला आश्वस्त केलं होतं। तर पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यासाठी समन्वय समिती स्थापन करा आणि हा प्रश्न तातडीने धनगर समाजाचा प्रश्न तातडीने सोडवा। समाजाला घोषणा नको आहेत, आश्वासन नको आहेत, योजना नको आहेत, तर प्रमाणपत्राची गरज आहे आणि ते प्रमाणपत्र तातडीने द्यावे। वेळ काढूपणा करू नये, दिशाभूल करू नये। बाद झाला आता 1 वर्ष तप उलटला, आता धनगर समाजाचा अंत फडणवीसांनी पाहू नये। त्यांनी केलेल्या कार्यवाहीची श्वेतपत्रिका काढावी आणि मंत्री समिती स्थापन करून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवा। एवढी धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून आज या बारामतीच्या प्रशासकीय भवन समोर आम्ही विश्वासघात दिवस साजरा करत आहे। या विश्वासघात दिनाच्या निमित्ताने ही मागणी करत आहे।